गणू ए का मला अरे काय सगळा चारा त्याच्या पायात पडलाय कस खाणार ती खाते ते बराबर त्यांना काय नाही नीट टाकला का हा? बरोबर टाकतो चारा बिरा काय कमी पडत नाही ना वाळा चारा आहे जरा उन्हाळ्यात वाला चारा बघा की वल्ला पाहिजे होय हा. बरोबर करू आपण एवढी साफसफाई करून ठेव बरं का होय 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 चल ते चल पण आता करतोय कर कर चालतंय, चालतंय. लवकर आटिप होय 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 अगं तू इथं अहो तुम्ही काय टाइमपास करत बसलास इथं पाहुणे यायचेत ना मग हा मग तेच सांगत होतो तुला अगं हिला तयार कर की लवकर पटापट होय हा. पूनम चल तू लवकर तयार हो आई मी तुला सांगितलं ना मला आताच नाही लग्न करायचं. हे बा लग्न नाही करायचं म्हणजे एवढा चांगला शिकलं सवरलेला पोरगा आहे हा देखणा आणि आपल्या ओळखीतला आहे हा आपण ओळखतो त्याला पप्पा मला आताच लग्न नाही करायचं, मला शिकायचंय. काय शिकायचंय मला, काय शिकायचं आहे थांब जरा लग्नात वय झाला आता पण मला करायचंच नाहीये ना आता लग्न. राणी जसं बाबांनी सांगितलं ते ऐकायचंय उलट बोलायचं आता नाही तुला माहितीये ना अगं त्या पोरात काय कमी आहे शिकला सवरला आहे पैसा अडका आहे सगळंच आहे दिसायला चांगलं आहे मग ते मला काय बी माहित नाही नाही का नाही माझं लाडकं लेकरू आहे ऐकल ते बाळा, अहो हे- तुम्ही जास्त लाडवू नका तिला नाही नाही लाडवायचं नाही हे बघ बा तुला आज ना उद्या लग्न करायचंच आहे ना हा अहो आणि- पण पप्पा टाइम आहे आणखी. हे बघ उद्या कुठल्या अनोळखी पोराबरोबर लग्न करण्यापेक्षा आपल्या नात्यातल्या आपल्या ओळखीच्या पोराबरोबर लग्न करणं सुखी राहशील हा तू बघ तुला अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपल ही मी तुला गॅरंटी देतो काय ग बरोबर आहे की नाही बरोबर आहे. हा अगं ते पोरग माझ्या नात्यातलं आहे चांगलं शिकलं सवरलं आहे जमीन जुमला सगळं काही आहे राणीवाणी राहशील बघ तिथे तू काय बी तरच नाही होणार तुला ठीक आहे ना चालेल ना ठीक आहे तुम्ही म्हणताय तर बघू आपण. बरं ठीक आहे मी काय आता तुझ्या मनाविरुद्ध जात नाही आता आपण एवढं येऊन देते पाहुण्यांना पोरगी बघून जाऊन देत मग बघू आपण नंतर हा जा चला चला पटापट तयारीला लागा चला बघू होय होय चला ए गणू आवरून ठेवा लवकर आलो आलो हा आलो, ये येतो लगेच. आणि काय आणायला लागलं तर सांगतो मी लवकर ये आलो, आलो. हा ये पटापट पटापट चल हाय वालो ही गोष्ट नाही त्याला सांगितलीच पाहिजे. चल फोन नित्या अरे कुठं आहे का अरे मला तुला महत्वाचं बोलायचंय अरे ऐकला का गाडी थांबव अरे लोक रान नाही होय तुझ्या मामाची पोरगी आहे. तू तिच्यासाठी हेल्पाट घालत होता खर्च केला तिला जाऊ पाहुणे बघा येणार आहे ते हे? काय उपयोग आहे हेल्पाट घालून घालून तुला सांगतोय तू लवकर काहीतरी नियोजन लाव एकदा गेली म्हणजे काय परत काय करणार आहे तू अरे मस्त प्रेम आहे तुझं तिचं बी आहे पण घरच्यांनी लग्न लावून दिलं काय करायचं नाही नाही तू काहीतरी करून ये आजच येणार आहे ती पाहुणं आणि आताच बोलणं ऐकलंय मी चालतंय ठेवू का मग ये लवकर मी आहे तिथं जाय आई हा ए, आता तुला काय काम आहे का नाही कर काय झालं काय झालं की निवडत बसशील मांडे घालून बसशील अरे झालं तरी काय सांगशील का नाही तमाशा झालाय आता नीट बोलशील का मामा काय म्हणला होता मला हा काय म्हणला होता काय म्हणला होता राणीचा तुझ्या हातात देणार हा तुझ्या समोर दिलता का नाही शब्द होय मग काय झालं काय झालं म्हणजे माझ तिला कसं काय पाहुणं बघा येतात पाहुणे बघायला ती काय सांगतोय तुला कोण म्हणलं र कोणी का मनाना पण तिला आज पाहुणे बघायला येतात आणि मी आताच सांगतो आया जर राणी माझी नाही झाली ना तर मी बरं वाईट करेन अरे तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल मोठ्या पुरीला बघायला आली असलेली पाहुणी तुला माहित आहे ना मामा शब्दाचा किती पक्का आहे ती आणि हो. त्यांनी शब्द मला दिला ही ध्यानात ठेवतो मला बाकी माहित नाही शब्दाचा पक्का आहे ना मग तसा वाघ मानव अरे बाबा तुला जर खरं वाटतच नसेल तर आपण जाऊन येऊ 2 तासाचा तर रस्ता आहे चल काढ गाडी बघतीस मी आज काय मग घरबीर व्यवस्थित भेटलं नाही तुम्हाला काय त्रास व्यस्त नाही ना झाला नाही नाही म्हणजे परवाच व्यवस्थित झाला ना काय अडचण नाही ना काय सगळं घरी बरं आहे ना मामा नाते येणार होते पण त्यांना जरा काम निघालं म्हणून ते बाहेर गेलेत मग त्यांनी आम्हालाच पाठवलं
आता भाऊजींना पण 2-3 दिवसांनी जायचंय मेडिकल कॅम्पला. हा हा मग बघून घेतील, मग इथून गेल्यावर मग सांगतील. नाही बरं केलं की, काय अडचण नाही, चालतंय त्याला काय. राणी ये पोरी. हा. ये बा. बसा. काय मग कसं काय चाललंय? सगळं व्यवस्थित. तुमच्याकडे कसं काय? हा एकदम फर्स्ट क्लास. नाही म्हणजे आलं ते बरं केलं, आम्हाला बरं वाटलं जरा. नाही, आबांनी सांगितलं होतं हा बाहेर गेलेत ना दोघं कसं, बरं, तर त्यांनी सांगितलं तुम्ही जाऊन या. चांगलं केलं. नाव काय तुझं? राणी, शिक्षण काय झालंय? 12वी. तुम्हाला काय विचारायचंय का? नाही, काय विचारायचं नाही तसं काय. भाऊजी तुम्हाला? नाही काय विचारायचं असेल तर विचार. हो काय विचार असेल बिंदास विचार, असं काय नाही. नाही, आता दादा वहिनी असल्यावर काय तो विचारायचं. नाही कसं आहे, आता नातं जुळवायचं म्हणल्यावर माझं म्हणणं असं आहे बरं का, नवरा नवरीने एकमेकांशी बोललं पाहिजे. तुमच्या भविष्यात काय प्लॅन आहेत, ह्या गोष्टी जर अगोदर डिसाईड केल्या, सगळं जर अगोदरच ठरलं, तर तुमचं पुढचं वैवाहिक आयुष्य सुखाचं होण्यासाठी ते मदतीला आहे. बाकी माझं काय म्हणणं नाही. त्यामुळं तुम्हाला काय विचार असलं विचार. बरोबर बोलताय तुम्ही. हा मग पाहुणं नाही म्हणजे तुम्हाला दोघ असते काय बोलायचं असलं तर चिकूची बाग आपलीच आहे, त्या बाजूला जाऊन बोलू शकता. जा भाऊजी, काही विचारायचं जा, असेल तुम्हाला अभि. दोघांना तर. या बोलून काय जा बा जा. लवकर या. काय म्हणले तुझं नाव? राणी ना? बघ राणी, आता आपल्याला फ्युचरमध्ये सोबत राहायचंय. कसं फ्युचरमध्ये सोबत राहायचं म्हणल्यावर माझ्या आवडी निवडी, तुझ्या आवडी निवडी, मला एकमेकांना आपल्याला कळायला नको का? आणि काय तुझी पुढे शिकायची इच्छा आहे का आता? हा, मी लहानपणापासून शिकत आले, मला पुढे पण शिकायची इच्छा असेलच ना. बरं, आणि पुढे शिकून नेमकं तुला काय करायचं? म्हणजे तुला जॉब करायचं. म्हणजे मी एवढं लहानपणापासून शिकत आली, इथून पुढे मला घरी नाही राहू वाटणार. बरं, तुला जॉब करायचे, हाऊसवाईफ म्हणून नकोय. नको. आता तुला तर माहिती आहे माझं मेडिकल फील्ड नाही का, हा. आणि मेडिकल फील्ड आता मी दुसरीकडे नोकरी करतो, पण माझं बी स्वप्न काय की घरापेक्षा, घर सोडून बाहेर राहण्यापेक्षा काही दिवसानं माझं स्वतःचं मेडिकल टाकावं आणि आपल्या घरीच सेटल होणार आहे मी. का आपण असं कायमस्वरूपी माझी फॅमिली, आई वडील, दादा बहिणींना सोडून मी काय बाहेर राहणार नाही. एक फक्त थोडे दिवस आपल्याला काहीतरी सक्सेस आपल्याला हासिल करण्यासाठी बाहेर राहावं लागणार आहे. अच्छा. तुला काय आवडतं? जॉब आवडतं, घरी राहायला आवडतं? जॉब. अच्छा, मग बाकी आणखीन काय तुझं? तुमचं नाव काय? माझं नाव अभिषेक. अभिषेक. तुला सांगितलं नाही का? नाही, म्हणजे सांगितलं होतं पण मी विसरले होते. अच्छा तुम्हाला विचारा म्हणून. अच्छा, म्हणजे ते आपल्या घरच्यांचं बी काहीतरी आहे ना नातं. आता ते काय आहे ते मला बी नाही मला पण सांगता नाही यायचं. माहिती. पण मी आता इकडे होतो, 2-3 दिवसाची सुट्टी होती, लगेच आता तिसऱ्या दिवशी मला जायचं होतं. मग दादा वहिनी तिकडून आम्हाला आई वडिलांचा बी कॉल आला आणि घरी येतोपर्यंत बघून या म्हणते. आणि तसं तुझं काय निर्णय, म्हणजे तुला काय आणखी प्रश्न विचार असेल तर विचारू शकतो. नाही, मला नाही विचारायचं. आणि जसं मला म्हणजे तुझ्याबद्दल आई वडिलांनी सांगितलं, दादा वहिनीनं तुझ्याबद्दल तर मला चांगलंच सांगितलंय, आणि तुझे फोटो पण मला दाखवले होते. तसं मला तू फोटोमध्येच आवडली होती, पण तरी बी एकदा समोर मला बघायचं होतं. तुझं काय निर्णय असेल ते मला आता सांगितलं तरी बी चालेल. नाही, मी मम्मी पप्पा जवळ सांगेल. चालेल, आणखीन काही विचारायचं तर विचारू शकते तू. नाही, मला नाही विचारायचं. तुम्हाला काय विचारायचंय का? मला काही आता तुला बघून विचारायचं काही सुचतच नाही मला. ठीक आहे, मग कळवतो संध्याकाळी. हा मम्मी पप्पांना सांग, दादा वहिनीला करतील कॉल मग ते. हा, ठीक आहे, सांगेल मी. आईला हे मोबाईल नाही सगळ्यांचं वाटणं केले, जावा तवा बघल तवा मोबाईल. पण सगळ्यांचे अपडेट असतात ना आपल्याकडे. नाही बरोबर आहे, पण जास्त अरे आली का, जास्त मोबाईल बघणं चांगलं नाही हो. हा, म्हणून हिला मी मोबाईल घेऊनच नाही दिला. झालं का बोलणं भाऊजी? सगळं विचारलं व्यवस्थित? परत म्हणू नका घरी जाऊन मी हे नाही विचारलं ते नाही विचारलं.
काय झालं ना बोल ना. ठीक आहे. बरं आम्ही मग घरी जाऊ ना. आत्या आणि मामा बोलतील तुम्हाला. आम्हाला फक्त बघायला पाठवलं होतं, बाकी ते तुमचं मोठ्यांचं. पूजा, तुला माहिती आहे ना माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. त्यांचं काय बी हरकत नाही. ते आलेत ना की नंतर आपण उरकून टाकूया. काय म्हणतात? हा ठीक आहे, तुम्ही घ्या बोलून. त्यांचं काय म्हणणं येते बघू. आता बघ आमच्या घरी कसं आहे, हा आई ना आबा म्हणतील ती पूर्व दिशा. नाही ना. काय त्यांच्या मर्जीने सगळं काय होईल. नाही एकदम बरोबर आहे. हा मोठ्यांची मर्जी राखलीच पाहिजे नाही का. तर काय असेल ते निर्णय घेऊ दे. तुम्ही एक काम करा, आता आला एवढ्याच दमून जेवण करून जावा. नाही जेवणाचं नको, कारण उशीर होईल. अरे वा 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 दादा, तुझा हाच कार खरापाना. हा आखे तू इथं कशी कशी म्हणतोय वे? तुला काय वाटलं मला काय कळणारच नाही? हा काय चालवलं हे सगळं? काय म्हणायचं काय तुला? काय म्हणायचंय? काय सगळं दिसतंय की मला समोरच. काय बोलला होता रे तुम्हाला? शब्द दिलतास ना मला की तुझ्याच घरी पोरगी देईन म्हणून. आता काय झालं? अगं काय ते तमाशा लावलाय? कोण लोक ते? पोरगी दिली म्हणजे? बहीण आहे माझी. बहीण आहे म्हणजे? मग आम्हाला इथं कशासाठी बोलवलं? ते अहो हा काय तमाशा लावलाय तुम्ही? तुम्ही गप्प बसा वहिनी. तुम्ही अजिबात बोलू नका. माझी पोरगी मी तुमच्या घरामध्ये देणार नाही. काय आहे हो तुमच्या घरामध्ये? 2 वेळचं जेवण नाही देऊ शकत तुम्ही माझ्या पोरीला बरोबर? अहो जेवणाचं सोडा. आज जी प्रॉपर्टी आहे ना तुमच्याकडं माझ्या आईची आहे हे लक्षात ठेवा. त्यात जर मी हिस्सा टाकला टाका बोलले ना तर बघा तुम्हाला पंतारोळी घेऊन इकडं तिकडं फिरावं लागल. हे लक्षात ठेवा. अहो तुमचं हे सगळं चाललं होतं तर आम्हाला कशाला बोलवलं? इकडं आमचा अपमान करायला आम्हाला बोलवलंय का? दादा आत्ताची आता काय ते ठरव. अगं मला पण माहित नव्हतं हे हिच्याकडच्या पाहुणे येणार आहेत ते. माहित नव्हतं म्हणजे कसं? बोलणं झालं आपलं आणि बरं झालं आम्हाला हे लग्नाच्या आधीच कळलं. लग्न झाल्यानंतर कळलं असतं तर आमच्या घराला कलंकच लागला असता. मग नाहीतर काय, आम्हाला फोन करून सांगितलं की पाहायला या म्हणून. आबांनी सांगितलं तुम्ही जाऊन या आणि इथं आलो तर हा तुमचा वेगळा तमाशा बरं चालू झालं आहे. आम्ही आलो. मामाना ते आले असते मग. चला चला चल अभि. अगं पण राहू द्या. बाद झालं दादा. आता मी इथून पुढे तुझं काही एक ऐकणार नाही. काय ती मला आत्ताच सांग. अगं अख्खे नाही, मला खरंच माहित नव्हतं ते. फक्त हिने आग्रह केला तिच्याकडच्या पाहुण्यात. काय आग्रह केला? ह्याने जर मला सांगितलं नसतं तुमच्या पुरीला पोरं बघायला येतात. हा ह्यांना माहित नव्हतं का रे माझ्या घरी पोरगी द्यायची ती? मुद्दाम केलं ना तुम्ही? तुम्हाला असं गोंधळ घालायचा होता ना? कशाला त्यांना बोलवलं हो? अगं गोंधळ नव्हता घालायचा. हे सगळं झाल्यावर मी हिला सांगणारच होतो. सगळं समजावून सांगितलं असतं मी हिला. काय समजून सांगणार होता तुम्हाला? आता हेच लग्न झालेलं समजून सांगणार होता मला तू? म्हणजे मला एक शब्द देतोय आणि बायकोच्या हट्टासाठी दुसरंच करतोय काय? हा पण हे लक्षात ठेव, तुझा जेवढा हिस्सा आहे ना त्या इस्टेटीमध्ये तेवढाच माझा पण आहे. हे लक्षात ठेव, विसरू नको तू. आणि तसं जर केलं ना तर तुमच्यापेक्षा मी जास्त श्रीमंत होईल माहितीये? जाऊ दे. हे बघा मामा, आम्हाला हिस्सा बिस्सा काही नकोय. माझं राणीव खरंच मनापासून प्रेम आहे. तुम्ही दिलतं ना वचन, मला दिलतं का नाही? हा ठीक आहे ना. आता आम्ही पैशाने गरीब आहे. बाप गेल्यानंतर आम्हाला नाही कोणी कमवून दिलं, पण आम्ही आमच्या पाय उभे आहेत. पण माझ्या आई कधी म्हणले नाही माझा हिस्सा आहे घेऊ सगळ्या गोष्टी करू का, तर माझा भाऊ सुखी राहावा म्हणून. कधी दारात आले का रे तुझ्या मी मला साडी चोळी घे म्हणून? अरे वर्ष येत नाही मी तोंड दाखवायला तुला, का तर ह्या वहिनींचा स्वभाव असा आहे म्हणून. अजिबात नाही, माणुसकी नाही अजिबात त्यांच्यामध्ये. एक ननंद आहे, खपत नाही अजिबात. जाऊ द्या सगळं. हे बघा मामी, हिला विचारतो तुमच्या समोर, तुला मी पसंत आहे का नाही? हा एक का नाही मोठ्याने सांग. आता मला थोबाड फोडीन मग मी तुझा. बासा तिच्यावर अजिबात चिडायचं नाही आता वहिनी, सांगून ठेवते मी तुम्हाला. आता तिच्या बाद मनाच्या झालं. विरोधात लग्न झाल्यावर ती सुखी राहीन का? सांगा ना, राहीन का सुखी? तुमच्या घरच्या पेक्षा लाख पटीने सुखी राहील ती. तिथं सगळं काय आहे तिला. माधुरी तुमच्या घरात काय आहे? चला टाका माझा हिस्सा टाका आताच्या आता लगेच. जेवढे काय दागिने आहेत ना माझ्या आईचे ते पण मला पाहिजेत. आखे थांब. जो काय बंगला बांधलेला आहे ना त्याच्यात सुद्धा माझा हिस्सा आहे. बाद झालं. माधुरी
आता तिला ते पसंत आहे मनापासून, पुरीची पसंत आहे तर आपण कसं काय नाही म्हणणार? हा बरोबर. घाला जो गोंधळ घालायचा तुम्हाला. आई अरे काय तुझी बायको आहे ही? अक्के हा? जाऊ दे तिला, मी सांगतो मागणं समजावून. हा मागून जरा आई, तरी वाईस थोडस ही पाहिजे माणसाचं. जाऊ दे आता तिची उटी भर, आताच काय करायचं ते होय, कर. होय. मला बाकी माहित नाही. आता पोरांची पसंती झाली ना, आपण ठरवून टाकू सगळं. तू म्हणतोयस म्हणून दादा आता मी गप बसते, सांगून ठेवते तुला. आणि तू काय ते लवकरात लवकर हे करून घे, डिसिजन करून आपण लग्न लावून देऊ. होय होय. असं करू. चल उगाच घे. त्या वहिनीच्या नादाने तू पण येडा होऊ नकोस. अगं जाऊन दे, तिचं कुठं मनावर घेते, मी समजवतो तिला.